नमस्कार. मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी व्ही चॅनल प्रस्तुत लेखणी माझी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, कविता किती वेगवेगळ्या विषयाच्या आणि आशयाच्या आपल्याला ऐकायला मिळतात. प्रेमाच्या सागरामध्ये आयुष्याची होडी केली, प्रेमाच्या सागरामध्ये आयुष्याची होडी केली, नकारात्मक वादळ आले तिला उडवून नेले, नकारात्मक वादळ आले तिला उडवून नेले. आयुष्य माझे तळाला, मी मध्य सागराला, आयुष्य माझे तळाला, मी मध्य सागराला. जीवन मार्ग नाही, आता जगायचे तरी कशाला, शब्दांचा तो ओंडका कुठे मध्यभागी सापडला. खरंच आपलं जीवन कसं आहे, त्यानंतर आपल्या जीवनामध्ये ज्या काही येणाऱ्या अडचणी आणि समस्या आहेत, त्याचा संघर्ष जो आहे ते सुद्धा आपल्याला या कवितेच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेला असतो. तर हे पोहोचवण्याचं माध्यम म्हणजेच कविता. आणि या लेखणी माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत श्री संदीप नाझरे सर, आणि त्यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार, मी संदीप नाझरे, आमनापूर. मी MA इंग्रजी आणि डिप्लोमा इन क्रिमिनल सायकोलॉजी हे माझं शिक्षण झालेलं आहे. मी कविता, कथा, लेख, ललित लेख असं विपुल लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर काही डॉक्युमेंटरीजही केलेल्या आहेत, काही शॉर्ट फिल्म केलेले आहेत. नमस्कार. मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल प्रस्तुत लेखणी माझी या कार्यक्रमामध्ये सर आपलं सहर्ष स्वागत. आपली जी साहित्य क्षेत्रामध्ये खूप छान पद्धतीनं चळवळ आहे, त्यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा कविता, त्यानंतर लेख, कथा वगैरे प्रसिद्ध झालेल्या आहेत. सर, आपलं शिक्षण आणि छंद याविषयी आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल. सुरुवातीलाच मी सांगितलं की माझं MA इंग्रजी असं शिक्षण झालेलं आहे आणि डिप्लोमा इन क्रिमिनल सायकोलॉजी झालेलं आहे. त्याचबरोबर माझे जे छंद आहेत, तर खूप सारे छंद आहेत मला. त्यामध्ये शेती असेल, त्याचबरोबर मुक्त पत्रकारिता करतो मी, आणि त्याचबरोबर मला काव्यलेखन, कथालेखन, त्याचबरोबर मी पक्षी निरीक्षण करतो, फुलपाखरांचं निरीक्षण करतो, निसर्गामध्ये रमतो. आणि त्याचबरोबर मला बॉक्सिंगची ही आवड आहे. रामानगर कॉलेजवर मी 10 वर्ष मोफत बॉक्सिंग शिकवलेलं आहे. यामध्ये मुलींनाही बॉक्सिंग शिकवलेलं आहे आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू मी घडवलेले आहेत. जावेद मुल्लासारखा खेळाडू आज आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळतो आहे आणि महाराष्ट्र पोलीसचं तो प्रतिनिधित्व करतो आहे. आपली ही जी काही सर साहित्य क्षेत्रातली जी तळमळ आहे, म्हणजे याची सुरुवात जी आहे ती कशी झाली आणि कधी झाली? खरं तर मी एकदा असंच औदंबरला गेलो होतो आणि त्या ठिकाणी दत्ताचं दर्शन घेतल्यानंतर मी वर बघितले, एक कार्यक्रम सुरू होता आणि ते साहित्य संमेलन होतं. लहान होतो मी, 8वीला होतो. हे साहित्य संमेलन काय प्रकार असतो मला माहीत नव्हतं, ते पहिल्यांदाच बघत होतो. आणि काव्यवाचन सुरू होतं. लहान लहान मुलं, म्हातारी माणसं सगळेच कविता वाचत होते आपापली स्टेजवर जाऊन. मलाही असं वाटलं की आपण पण कविता लिहावी, वाचावं, पण माझ्याकडे त्यावेळेला कविता नव्हती. मग त्यानंतर 1999 साली भारत पाकिस्तानमध्ये कारगिलचं युद्ध झालं आणि त्याच वेळेला त्या बातम्या टी व्हीवर येत होत्या. आमच्या शेजारच्या घरामध्ये टी व्ही बघत होतो, ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीवर. आणि त्यावेळेला त्या बातम्यांमध्ये तिकडच्या युद्धाचे जे प्रसंग आहेत ते दाखवले जात होतं, चित्रीकरण. आणि ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपला जवान सीमेवर लढतो आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी आपण लिहिलं पाहिजे. मग त्यावेळेला मी लिहिलं, चाल जवाना पुढे चाल, उंच ठेवून तुझे मान, शत्रूचे नापाक इरादे उधळून लावतो उधळून लाव. तर अशी ही पहिली कविता माझी त्यावेळेला लिहिली गेली आणि तिथून माझ्या लेखनाला सुरुवात झाली. त्यानंतर 2005चा जो महापूर आला त्यावेळेलाही एक कविता माझ्याकडून आली. आलमट्टीचा आडमटपणा नडला, कृष्णामाईला महापूर आला, घरादाराचं कसं होणार माझ्या पुढं प्रश्न होता, मोकळ्या हातानं बाहेर पडताना डोळ्यापुढं अंधार होता, घरात पाणी शिरलं तरी वरून राजा बरसत होता, जनावरांच्या छावणीला फाटका आबाळ निवारा होता, घरात पाणी शिरलं म्हणून बाप ढसाढसा रडला होता. तर अशा अनेक कविता त्यानंतर मी लिहित गेलो. आता आपला व्यवसाय किंवा नोकरी हे सांभाळत सर आपण साहित्य क्षेत्राकडे म्हणजे कसं या दोन्हीचा ताळमेळ आपण घातला? कसं असतं की आपल्याला काही ना काहीतरी आवड, छंद असतात आणि असायला पाहिजेत. ज्यावेळेला आपण आपलं नियमित काम उरकतो त्यानंतर आपलं मन कुठंतरी गुंतवून घेतलं पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला नैराश्य येणार नाही. तर त्यासाठी मी स्वतःला सतत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच मी वेगवेगळे छंद जोपासलेले आहेत. त्यामध्ये रांगोळी असेल, मेहंदी असेल, ऑइल पेंटिंग असेल, अनेक जवळजवळ 100पेक्षा जास्त वधूवरांच्या हातावर मी मेहंदी लग्नाची सुद्धा काढलेली आहे. आणि
असे अनेक छंद मी जोपासत असतो. पक्ष निरीक्षणासाठी मी रोज 5-5, 10-10 किलोमीटर फिरत असतो. तर असे हे छंद मी जोपासलेले आहेत. आता आपल्या या लिखाणाची जी काही सुरुवात आहे, आता मगाशीच तुम्ही सांगितलं की औदुंबरला गेलात तुम्ही आणि तिथनं या तुमची लिखाणाची सुरुवात झाली. तर या लिखाणाची सुरुवात झाल्यानंतर आपल्या कोणकोणत्या आशयाच्या कविता आपल्याकडून लिहिल्या गेल्या? तर सगळ्यात जास्त शेती-माती असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा आपण जे समाजामध्ये बघतो ते बघून आपण अस्वस्थ होतो आणि मग त्यातूनच वेगवेगळ्या विषयाच्या कविता निर्माण होत असतात. आता पक्षी निरीक्षणाचा विषय सांगितला सर तुम्ही आता, की जवळजवळ 8 ते 10 किलोमीटर जाऊन पक्षी निरीक्षण करतो. म्हणजे तो एक अनुभव कसा आहे, हे सुद्धा आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच आपल्याकडं आपला जो कृष्णाकाठ आहे, हा खूप पशुपक्ष्यांनी संपन्न असा हा परिसर आहे. यामध्ये मी आत्तापर्यंत जवळजवळ 80 प्रकारचे जवळजवळ 86 प्रकारचे पक्षी आयडेंटिफाय केलेले आहेत आणि यामध्ये आपल्याकडे बरेच बाहेरूनही पक्षी येत असतात. आत्ता सध्या नोव्हेंबर महिना सुरू आहे. आत्ता सध्या अनेक पक्षी बाहेरून येत आहेत. त्यामध्ये पांढरा धोबे असेल, पिवळा धोबे आहे, करडा धोबे आहे, त्यामध्ये तुतवार असेल. आता यंदा नवीनच मला कृष्णाकाठावर बघायला मिळते ते तुतारी असेल किंवा गेल्या वर्षी आपल्याला नवीनच एक पक्षी बघायला मिळाला, तो म्हणजे चक्रवाक. ज्ञानेश्वरीमध्ये असेल किंवा मेघदूतांच्या काव्यामध्ये त्या चक्रवाक पक्षाचं वर्णन आढळतं, तर तो बघायला मिळाला. किंवा यावर्षी जूनमध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर चातक पक्षी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर बघायला मिळाला. तर त्या चातक पक्षीही आपल्याला दिसतो आहे इकडं सध्या. सर आता आपलं हे पक्षी निरीक्षणाचं तर झालं. त्यानंतर आपण कविता लिखाणाला पण सुरुवात केली. मग या ज्या काही कविता असतात, त्या कविता नेमका सुचतात कशा? याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल? जरूर सांगेन. एका कवितेचंच उदाहरण मी सांगेन. हां. एकदा मी ट्रेननं प्रवास करत होतो आणि खूप कंटाळलेलो होतो आणि एक मुलगी बाजूला येऊन बसली आणि तिची ओळख झाली, तिच्याशी मी बोललो आणि त्यानंतर पुन्हा घरी गेल्यानंतर मी झोपलो आणि त्यावेळेला मी एकनाथ पाटलांचा सत्वशोधाच्या कविता हा कविता संग्रह वाचत होतो आणि त्यामध्ये शेवटी गाव पांढरीचे अभंग म्हणून कविता आहेत, म्हणजे अभंगाच्या स्टाईलने काव्यरचना आहेत. तर ते मी वाचलं होतं आणि झोपलो आणि रात्री अचानक 1 वाजता मला जाग आली. 1 वाजता उठलो आणि माझ्या उशाला वही पेन कायमच असतो. तर डायरेक्ट मी काहीतरी उतरलं आणि झोपलो आणि नंतर सकाळी उठून बघतोय तर ती कविता तयार झालेली होती आणि ती कविता अशी होती: रोजचा प्रवास रोजचाच तान, गुंतवावे मन कुणाठाई, तेच चेहरे मनातील बोहरे, सोबत हवे रे कुणीतरी, खळी गालावर हसू ओटावर हातपाटीवर विसावावा, सूचनांचा मारा व्हावा पान उतारा, पाऊस नगारा जणू काही, शब्दांच्या कुशीत भान हरपावं, मन विसरावं गतकाळ, नाव ना पुसावं इतकाका भोळा, आसवांचा मळा पाचविला, कुणीतरी असावी मैत्रीचा आरसा, तुझाच वारसा चालवावा, तुझाच वारसा चालवावा. अरे वा, मी एकदम तिला मस्त. नाव सुद्धा विचारायचं विसरून गेलो. म्हणजे एवढी तुमच्या त्या भावना, म्हणजे एक तुमची ओळख होती आणि त्यातनं लगेचच तुम्ही कविता सुद्धा लिहिली त्याच्यावर. हां. यानंतर उदाहरणासाठी म्हणजे कोणकोणत्या आपण कविता सादर केल्या, याबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे ज्याला जास्तीत जास्त प्रेक्षकांनी आपल्या कवितेना दाद दिली असेल. हां. ज्यावेळेला मी KWC कॉलेजला MA ला होतो, त्यावेळेला लठ्ठ फेस्टिवलला भाग घेण्याचा योग आला. त्यामध्ये रांगोळी असेल किंवा काव्य वाचन असेल, यामध्ये सलग 3 वर्ष मी ट्रॉफ्या घेतल्या आणि त्यावेळी सगळ्यात जास्त माझ्या कवितेला लोकप्रियता मिळाली ती गाव शोधताना या कवितेला. सध्या जागतिकीकरणाचं वारं मोठ्यानं वाहत आहे. 1991 साली भारतानं CTBTवर हस्ताक्षर केलं आणि जागतिकीकरणाचं वारं सुरू झालं आणि आज जर परिस्थिती बघितली तर आपल्या गावामध्ये, खेड्यामध्ये किंवा एकूणच सर्वत्र महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, जे बदल झाले ते बदल टिपणारं राजन गवस सरांचं एक सकाळमध्ये सदर होतं, लोकल आणि ग्लोबल. तर ते सदर बंद झालं आणि मी अस्वस्थ झालो आणि त्या अस्वस्थतेतून ती कविता आली, गाव शोधताना. हरवलेलं गाव माझं, हरवलेलं गाव माझं, शोधून तुम्ही द्याल का, येडं पिस धावणारं बालपण द्याल का, दुधावर साय नाही, दुधावर साय नाही, गोठ्यामध्ये गाय नाही, चुलीवरच्या भाकरीचा खरपूस वास नाही, ना जोंधळ्याचा हुरडा, ना जोंधळ्याचा हुरडा, ना हरभऱ्याचा हावळा, आता कुठे झाडावर चिमणी ना कावळा, माळी नक्का पिंगळा जोशी हा काता कुठं हाय, घाऱ्या नाही कडाकनं नाही, वेपर्स चिप्स कुठलं काय, चूल गेली गॅस आला, पोटाचाही त्रास आला, डांगर गेलं बर्गर आलं, शेवयाचं नूडल्स झालं, देशी गेलं बॉयलर आलं, गावाचं कत्तल खाणं झालं,
पांढऱ्या पुढारी बगड्यांची जात लय जोमात हाय, भावकी ना गावकी माणुसकी कोमात आहे. नाही आली बाराखडी 8वी पर्यंत पास आहे, एटीकेटी वरच्या वर्गात शिक्षणाचा रास आहे. कल्पात माकल्यालं तांबारल्यालं केस काय, माव्याच्या तोबऱ्यात माकलेली वेस आहे. खरंच खूप छान कविता आहे सर. म्हणजे गावाचा शोध. कारण आपण पाहतो आहोत की गावातले सर्वजण शहराकडे धाव घेत आहेत आणि त्यामुळे आपले जे गावातलं बालपण असेल, त्यानंतर गावातलं जे वातावरण आहे आणि जी आपली संस्कृती आहे ती कुठेतरी ऱ्हास होते की काय, असं या अनुषंगानेच आपली ही कविता आहे. नक्कीच सर, खूप मस्त आहे ही कविता ही. यानंतर सर आपली प्रकाशित पुस्तके कोणकोणती आहेत? 2012 साली माझा वज्रमुठ नावाचा एक कविता संग्रह आला होता. त्याला काही पुरस्कारही मिळाले. त्यानंतर 2012 सालीच एका दिवाळी अंकाचं हे केलं, संपादन केलं. स्वराज नावाचा दिवाळी अंक काढला. आणि मला आवर्जून सांगावं लागेल की बरेच दिवाळी अंक निघत असतात महाराष्ट्रभरातून, 2-2.5 हजार दिवाळी अंक निघतात. पण सगळेच अंक साहित्यिकांना मानधन देताच असं नाही. त्याच्या साहित्याला, प्रत्येक कवीला किंवा त्याच्या कृतीला हे काही ना काहीतरी मानधन मिळालं पाहिजे. तर हे माझ्या डोक्यात होतं. आणि त्याच वर्षी मी ज्यावेळेला दिवाळी अंक काढला तर प्रत्येक साहित्यिकाला त्यातल्या दिवाळीचं मानधन तर दिलंच, शिवाय त्यांना एक एक भेटवस्तूही दिली. अरे वा, खूप छान. प्रेक्षक हो, आताच आपण संदीप नाझरे सर जे कवी आहेत यांची बरीचशीच माहिती आपण जाणून घेतलेली आहे आणि त्यांच्या बऱ्याचशाच कविता आपल्याला ऐकायच्या आहेत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV चॅनल. बासरी कृष्णाची, डमरू शंकराचा, अष्टदुर्गेचे आयुध तुळशी भार विठुरायाचा. मनामनात भक्ती वसते कुलदैवताच्या व्रतांची. नाही गरज आता जाऊन दर्शन घेण्याची. घरी बसून सारे देव येतील समोर साक्षात. SMC लाईव्ह दर्शन चॅनल लावा, रंगा भक्ती रसात. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत लेखणी माझी या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपल्या सोबत आहेत श्री संदीप नाझरे कवी. आणि आता ते कोणकोणत्या विषयाच्या कविता आपल्याला ऐकवतात ते पाहूया. आज जर आपण पाहिलं तर आजच्या वृत्तपत्रांमध्ये बातमी आहे की FRP नुसार दर दिला जातोय. आणि जर आपण बघितलं तर मी शेतकरी आहे, पण मला माझ्या शेतात जे धान्य पिकतंय, माझ्या शेतात जो ऊस पिकतोय त्याचा दर ठरवण्याचा हक्क नाही, तर ते कुणीतरी दुसरेच ठरवतायत. आणि एकूणच काय तर शेतकऱ्याला नुसतं राबावं लागतंय. तर अशाच आशयाची एक कविता मी आपल्या पुढ्यात ठेवतो. बाप आता शेतात येत नाही. कधी काळी शेतात फुलायचा त्याच्या घामाचा मळा, कधी काळी शेतात फुलायचा त्याच्या घामाचा मळा, तरारून डोलणाऱ्या पिकांचा दिसायचा रम्य सोहळा. बैलगाडी भरल्या पोत्यांची घरात अडचण करायची थप्पी, धान्याची राशी आता घरात येत नाही, कारण बाप आता शेतात येत नाही. त्याने जेव्हा शेताला ऊसाची लावली, चाडं पेरणी अवजारं कुजत गंजत छपरात पडली. जेव्हा गाव महापुरात वेढला, तेव्हापासून गोटा मोकळा पडला. गावात पहिला वैरणबिंडा आता त्याचा येत नाही, कारण बाप आता शेतात येत नाही. तो ऊस पिकवायचा खरा, पण शेजारचा स्लिप बॉय गहाळ करायचा नोंदी. बापानं कारखाना ऑफिसला टाळच ठोकल्याचं आठवतं बघून त्यांची आनागोंदी. एकदा कारखान्याच्या भरसभेत झेललीही त्यानं लाटी, पण आवाज केला नाही, पण
बाप आता शेतात येत नाही. तो वाचतो पेपरातल्या बातम्या कारखानदार साखर सम्राटांच्या, दळभद्री कृषी धोरणांच्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या, सीमेवर शहीद जवानांच्या, सरकारी वेतनवाढीव आयोगांच्या. अन 4 शिव्या हसडत म्हणतो, शेतकऱ्याच्या घामाला दाम नाही म्हणून बाप आता शेतात येत नाही. पण ग्रामीण भागामध्ये आपण बऱ्याच वेळा बघत असतो की अनेक सुशिक्षित मुली ग्रामीण भागामध्ये नांदायला येतात, पण त्यांना त्यांचं शिक्षण चांगलं झालेलं असतं, पण त्यांना काही नोकरीचे सोर्स नसतात. तर अशीच एक माऊली आपल्या जनावरांना घेऊन शेतात जाताना मी नेहमी बघत होतो, 3-4 वर्ष बघत होतो. आणि मला ते बघितलं की अस्वस्थ वाटायचं. एवढं त्यांनी डिग्री घेऊन शिक्षण घेऊन मग काय करायचं. तर त्या अस्वस्थतेतून त्यांचं जे चित्र मी बघितलं, तर ते मी माझ्या एका कवितेत मांडलं. सांगू कुणा. वसंत वनवा पाटही कोरडा, घसाई कोरडा सुकलेला, सासर वाशीनं कष्टातच जीनं, नशिबचं दिन कुणा सांगू. तांबड्या मातीचा पायाला चटका, रागाचा झटका जनावरा सोडावं बनाच्या वाटावं, म्हातारे मामांची सोबतीला, शिकले मी बरं झाले पदवीधर, शेतकऱ्या बरं अंतरपाट, धन्याला पुसलं रोजगारी जावं, रुसला की राव माझा धनी, राग त्याचा मोठा नको मला नोटा, चटणी भाकर सुख माझं, धन्याचं जे सुख तेच माझं सुख, येऊ देलं दुःख झेलीन मी, कांद्याच्या पातीत रानाच्या मातीत जीव माझा गुंतलेला, गावाची ही वाट काट्यातून जाते, गरिबीची धूळ तुडवीत. तर असं हे एकूणच ग्रामीण भागातील नव्याने येणाऱ्या सुनांचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. एकदा शेतात मी सोयाबीन कोळपत होतो आणि अचानक पाऊस सुरू झाला. शेवटचं मुरडान घेऊन मी शेतातून बाहेर पडत होतो आणि बाजूला एक वस्ती होती, एक छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीच्या दाराशी एक माऊली त्या पावसाकडे बघून रडत होती आणि लहान लहान मुलं तिची पावसात आनंदानं नाचत होती. तर ते चित्र बघितल्यानंतर सायकलीवरनं भिजत जात होतो मी घराकडं. तर त्यावेळेला मला एक काही ओळी माझ्या ओठावर आल्या. त्या अशा होत्या. सर आली माझी तारांबळ झाली, कसं आडवू मी त्यांना, पोरं आनंदात नाली, कुठं झाकू कुठं सांदू, सारं छप्पर गळालं, माहेरच्या आठवणीनं माझं डोळं पाणवलं, एक लाच भाऊ मला काय पेरलं टोकलं, काळ्या आई लाग माझ्या हिरवा शालू पांघरलं, बाप थकला या माझा रिन काढून बुडाला, डोळे आभाळा लावतो घोर पावसाचा त्याला, मेघ राजा जरा ऐक मान देशात बरस, माझं माहेर दुष्काळी तिथला संपव तरास. म्हणजे अनेक असे कुटुंब मी बघतो की जी दुष्काळी भागातून या आपल्या कृष्णाकाठावर येऊन राहिलेली आहेत, नोकरी आपल्या म्हणजे शेती कामाच्या व्यवसायाच्या निमित्तानं ती इकडे येऊन राहिलेली आहेत, स्थलांतरित आहेत. त्यांच्या भागामध्ये जर पाऊस असता तर त्यांना खूप सारी जमीन आहे, ती पिकवता आली असती. पण एकीकडे दुष्काळ आणि एकीकडे चांगला असा सदन बागायत असा पट्टा, असं एक विषमता आपल्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. माझा एक मित्रावर त्याची मैत्रीण रुसलेली होती, तर त्याच्यावर लिहिलेली एक कविता. लटकेच तुझा हा राग माझ्यावर धावून येतो, मी मागत राहतो माफी आणि क्षणात मिटवून घेतो. मग असलो दूर कितीही श्वासात तुला ग स्मरतो, फेऱ्या देवाला मारून ठेव तुला खुशाल म्हणतो. कधी अवचित भेट घडावी हे स्वप्न कितीदा पाहतो, पापण्यांचे ओले काट मी डोळ्यांमधून वाहतो. हे नाते कसले असले कितीदा स्वतःला पुसतो, एकदाची माझी व्हावीस या आशेवरती जगतो. अशाच आशयाची आणखी एक कविता. या नात्याला नावच नाही, उगाच नुसती हुरूर आणि उगाच नुसती चिंता, मनात फुलवून मोर पिसारे उगाच नुसता गुंता. दिवसभर वाट पहावी हरपून सारे भान, पुन्हा ते उजळत जावं ओठावरचं गाणं. ती ओढ म्हणावी गोड म्हणावी काही उमगत नाही, मैत्री म्हणावी प्रेम म्हणावे या नात्याला नावच नाही. भांडण नखरे वाद पुराणे रुसणे पुढचा टप्पा,
भांडण नकरे वादपुराणे रुसणे पुढचा टप्पा, रात्र रात्रभर जागून व्हाव्या रित्याच नुसत्या गप्पा, रित्याच नुसत्या गप्पा. स्वप्न म्हणावे भास म्हणावा ऋतून बसला श्वास, दूर दूर ते मृगजळ धावे तरी जीवाला आस, दूर दूर ते मृगजळ धावे तरी जीवाला आस. कित्येक झाल्या जखमा आणि किती जाहले वार, धक्के खाऊन वाहता वाहता तुझाच ग आधार, तुझाच ग आधार. आज जगूया मनासारखे, आज जगूया मनासारखे, घट्ट करूनी नाळ, प्रश्न बोचरे सोडून देव उत्तर देईल काळ, प्रश्न बोचरे सोडून देव उत्तर देईल काळ, उत्तर देईल काळ. भाऊ बहिणीच्या नात्यातील बंध काही औरच असतात. मला सख्खी बहीण नाही, पण ज्या चुलत बहिणी आहेत त्यांचे आता लग्न झालेत, नांदायला गेलेत. मग कधी भाऊबीजेला येणं जाणं होतं न होतं. तर अशाच एका भाऊबीजेला शेतात मी काम करत असताना मला सुचलेली एक कविता. का ओढ लावी जीवाला हा बंद रेशमाचा, धाग्यात गुंपिलेला हा स्नेह जिवाळ्याचा. ताई म्हणजे घरातील कोपरा, ताई म्हणजे घरातील कोपरा, गोड गुपित लपविण्याचा, शाळा मित्र आणि तिची सारी मज्जा सांगण्याचा. कधी दंगा, कधी मस्ती, कधी हळूच थोडं भांडण्याचा, कधी तिच्या हातातील खाऊसाठी हळूच थोडं रुसण्याचा. वया पुस्तकं लपवून तिची विसरभोळी चिडवायचं, कधी लग्नाचा चिमटा काढून हसता हसता रडवायचं. एक दिवस लग्नावेळी मिठी मारून रडायचं, परसामध्ये बांधलेलं घरटं रागा रागात मोडायचं. भाऊबीज रक्षाबंधन आता वाट बघायची, भाऊबीज रक्षाबंधन आता वाट बघायची. दादा किती खराब झालास ताई मोठ्यानं म्हणायची. वाढले जरी अंतर तुटत नसतात नाती, वाढले जरी अंतर तुटत नसतात नाती, प्रकाश तर तोच बदलल्या जरी वाती, प्रकाश तर तोच बदलल्या जरी वाती. धन्यवाद. सर, आज आपण स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान पद्धतीनं अनेक वेगवेगळ्या विषयांच्या कविता आमच्या असंख्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या. त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला हार्दिक शुभेच्छा सर. धन्यवाद. आपण मला बोलावलं आणि एक छान संधी दिलीत. सांगली मीडिया कम्युनिकेशननं या सुरू केलेल्या उपक्रमाचं मी मनापासून स्वागत करतो, कौतुक करतो आणि असंच नवनव्या साहित्यिकांना भेटण्याची संधी द्यावी अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रेक्षक हो, आत्ताच आपण श्री संदीप नाझरे जे कवी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या विषयांच्या कविता आपल्याला ऐकायला मिळाल्या. तर अशा वेगवेगळ्या साहित्यिक, कवी, कवयित्री आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणजेच आपल्या लेखणी माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणाला भेटायला येत आहेत आणि वेगवेगळे विषय आपल्यासमोर मांडत आहेत. आणि याचं काम म्हणजे याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल करतं, की ज्यामध्ये अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम तर आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता आपण परवा दिवाळीत तर पाहिलंच असेल, गीत मैफिलसारखे कार्यक्रम असतील, सूर पाडव्याचे कार्यक्रम, या व्यतिरिक्त संवाद माझा, अशा वेगवेगळ्या घडामोडींना, सांस्कृतिक कार्यक्रमांना घेऊन येतोय फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल.